नमस्कार फ्रेंड्स. तर एकदम छान असा मसाला भात बनवला होता आणि जास्त काही साहित्य नव्हते. टोमॅटो, मिरची आणि बटाटा होतं आणि त्याच्याच साहित्यामध्ये बनवलं आणि थोडे शेंगदाणे आणि छानपैकी असं भात बनवून घेतला. आणि मग दही राहिलं होतं तर दह्याचं ताक बनवून घेतलं आणि खूप छान असं ताक झालं होतं. आणि माझे मुलं कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी कोथिंबीर टाकली नव्हती भातामध्ये. आणि छोट्याशा बुकेसाठी दुपारी एकदम छान असा भात बनवला होता. भात, लोणचं आणि ताक खूप छान झालं होतं. ऊन खूप बाहेर पडतंय त्याच्यामुळं ताक बनवलं होतं मी. आणि मुलांना भात दिला त्याच्यामध्ये जास्त काहीच टाकलं नाही तरी पण लगेच बोलतात सगळं काढून दे, सगळं काढून दे. आणि सगळं काढून दिलं तरी छोट्या मुलांनी काही जास्त खाल्लंच नाही आहे. आणि मग हर्षने आणि मी भरपूर असं पोट भरून भात खाऊन घेतला आणि दोघांना बी जेवायला दिलं. आणि लोणचं, कांदा असं ताक असं खूप छान जेवण झालं होतं. आणि भरपूर असा पोट भरून भात खाल्ला. आणि हा म्हणजे लांब लांब तांदूळाचा भात आहे, बिर्याणी तांदूळाचा हे तांदूळ आहे तर. आणि खूप छान साधा सिंपल असा भात बनवला आणि मग सगळ्यांनी खायला घेतला. मी लोणचं घेतलं थोडंसं खायला. आणि लोणचं असल्याच्यानंतर कुठलंही जेवण खूप छान लागतं आणि चव येते वेगळीच तोंडाला. भाजी जरी चांगली नसन झाली तरी पण चांगली लागते. आणि छोट्या मुलाचं चाललं होतं अजून याच्यामध्ये तू काहीतरी टाकलं आहे भातामध्ये तर ते सगळं काढून घे, काढून घे असं चाललं होतं. तर मी म्हणलं काढून दिलं तू खाऊन घे. तर चला, तर मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने भात बनवत असते, पण कधी कधी मुलांसाठी साधा सिंपलच बनवायला लागतो. तर मग खाऊन घेतलं मी पण ताक. ते खूप छान झाला होता आणि तुम्ही पण नक्की बनवून पहा. आणि हा उशिराच बनवला होता, पार 3च्या नंतर पार 4 वाजले होते खायला. सकाळी आम्ही जेवण करून घेतलं होतं पण नंतर भूक लागली होती. कधी कधी नाश्ता नाही केला तर मग सकाळी जेवण केल्यावर पुन्हाही भूक लागते, त्याच्यामुळं खाऊन घेतलं होतं. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.